शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या सरकारला 1 वर्ष म्हणजे 12 महिने म्हणजेच 365 दिवस पूर्ण होत आहेत. या 365 दिवसात जनतेच्या अपेक्षांचा मोठा भंग झाला. विरोधी पक्षाच्या माध्यमातून या सरकारच्या जनहित विरोधी धोरणाचा आढावा घेत जनतेपर्यंत या सरकारचा खरा चेहरा पोहोचावा या दृष्टीने महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहिलात आणि धन्यवाद देताना अपेक्षा व्यक्त करतो की आज जनता अडचणीत आहे. जनतेचे प्रश्न समस्या या सरकारने कोमात टाकले आहेत. आपल्या माध्यमातून जनहितासाठी या सरकारला जाब विचारण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या दिवशी मागच्या वर्षी फडणवीसांचे सरकार गेले आणि फसवणाऱ्यांचे सरकार आले. सुरुवात स्थगितीपासून केली आणि हे स्थगिती सरकार आता सूड घेणारं सरकार हा यांचा 1 वर्षाचा प्रवास आहे. या 1 वर्षात महाविकास आघाडीने विश्वास गमावला. 1 मे 1960 स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. महाराष्ट्रामध्ये जनहिताचं मंगल राज सुरू केलं. पण या 365 दिवसाचा अर्थ मंगलराज से जंगलराज. जनतेचा विश्वास पूर्ण गमावला. जनता हवालदिल आहे. सरकारची जबाबदारी ही एखादी समस्या सोडवताना निर्णय घेताना मंत्रिमंडळाची बैठक जेव्हा होते तेव्हा तर्कसंगत निर्णय झाले पाहिजे अशी अपेक्षा असते. निर्णय जनहिताचे तर असावेच पण ते तर्कसंगत असावे. ते तर्कशून्य असता कामा नये. पण दुर्दैवाने या 365 दिवसात जितक्या मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या त्यामधले काही निर्णय तर अतिशय तर्कशून्य राहिले. श्रद्धेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा मंत्रिमंडळाच्या संख्येच्या संदर्भामध्ये कायदा केला की ज्या ठिकाणी फक्त विधानसभा असेल तिथं 10% एकूण संख्येच्या मंत्री करता येईल आणि जिथं विधानसभा विधान परिषद असेल तिथं विधानसभेच्या संख्येच्या 15% मंत्री करता येईल. हा कायदा केल्यानंतर हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी 43च्या 43 मंत्री निवडलेत. 43च्या 43 पूर्ण मंत्री आहेत. म्हणजे सरकारने 43 मंत्री जनसेवा करण्यासाठी या राज्यामध्ये शपथ दिली. 43 पैकी 33 कॅबिनेट आहे. अपेक्षा होती 33 कॅबिनेट, एकूण मंत्रिमंडळ 43 आणि 3 पक्ष अनुभवी. 1960 पासून आजपर्यंत 47 वर्ष 2 महिने 1 दिवस हे काँग्रेस किंवा काँग्रेसच्या विचाराचं सरकार होतं. हा 1 वर्ष त्याच्यात ऍड केला तर 48 वर्ष 2 महिने 1 दिवस हे फक्त आणि फक्त काँग्रेसच्या विचार आणि राष्ट्रवादीचा विचार असणाऱ्याच पक्षाचं सरकार होतं. शिवसेनेचं 16 मार्च 1995 नंतर 4.5 वर्ष आणि शिवसेना भाजपचं 5 वर्ष 9.5 वर्ष हा फक्त भाजप शिवसेनेचा अनुभव आणि 47 वर्ष आणि या वर्षीचं 1 वर्ष 48 वर्ष 2 महिने 1 दिवस हा काँग्रेस राष्ट्रवादीचा अनुभव. म्हणजे विचार केला तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी तीनही अनुभवी पक्षाच्या माध्यमातून
चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या जनतेला न्याय प्राप्त होईल ही अपेक्षा होती. पण नंतर लक्षात आलं की जेव्हा मंत्रिमंडळाची यादी आपण वाचतो तेव्हा पहिलं नाम यू पासून सुरू होतं आणि शेवटचं नाव आदिती सुनील तटकरेवर म्हणजे ए वर संपतं. जशी बाराखडी मंत्रिमंडळात उलटी झाली तसं यांचं कामही उलटं झालं आणि उलट्या बाराखडीसारखं 1 वर्ष यांचं एक उलटसुलट काम करणारं सरकार आपण अनुभवतो आहे. आपल्याला लोकमान्य टिळकांचं ते वाक्य प्रसिद्ध होतं की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. आज सरकारचे निर्णय जेव्हा आपण बघतो तेव्हा सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हे तर खरंच आहे, पण सरकारच ठिकाणावर आहे का असा प्रश्न जर आज लोकमान्य टिळक असते तर कदाचित त्यांनी विचारला असते. कारण 1 वर्षामध्ये तुम्ही कोणतीही मुलाखत बघा, यांचं भाष्य ऐका, आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला, इतिहासात नोंद झाली. पण राज्य सरकारचं कार्य शून्य आहे. जे काही करायचं ते केंद्र सरकार करेल हा शोध या सरकारने लावला. खरं तर संविधानामध्ये केंद्र सूचित 97 विषय आहे तर राज्य सूचित 66 विषय आहे. पण प्रत्येक मंत्री आपलं अपयश, केंद्र सरकारने जीएसटी दिला नाही ज्याच्यावर मी पुढे येईल, केंद्र सरकारने मदत केली नाही. वीज बिल माफ करायचं असेल तर केंद्र सरकारने पैसे द्यावे आणि तुम्ही मात्र मंत्रिपदाची पाट्या गावायच्या, नवीन दालनं करायची, तुमचं काम काय. संविधानामध्ये जर 66 विषय राज्य सूचित आहे, मग या राज्य सूचितल्या विषयावर निर्णय, न्याय, जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी काय केंद्राची आहे. पण दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये रडणारं सरकार आहे, लढणारं सरकार राहिलं नाही हे दुर्दैवाने सांगावं लागतं. अजब सरकारची गजब कहाणी. साध्या अधिवेशनापासून आपण सुरू करू. 180 पानाचं महाराष्ट्र विधानसभा नियम पुस्तिका आहे. 320 सेक्शन आहे त्याच्यामध्ये. विधानसभा कशी चालवायची, अधिवेशन कसं चालवायचं, आणि अधिवेशन घेणं हे काही मुख्यमंत्र्याच्या मर्जीवर असता कामा नये. म्हणून संविधान सभेने या संदर्भातला निर्णय केला आणि संविधान सेक्शन 174 की जनतेचे प्रश्न, त्याच्यावरची चर्चा, त्या प्रश्नावर तर्कसंगत डिस्कशन व्हावं म्हणून अधिवेशन घेतलं पाहिजे. पण आश्चर्य की हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेणं हे 1953च्या करारानुसार हे आवश्यक आहे. पण नवीन शोध केला या सरकारने की नागपूरमध्ये जर अधिवेशन घेतलं तर कोरोना व्हायरसची यांची चर्चा झाली, बैठक झाली आणि कोरोना व्हायरसने सांगितलं की तुम्ही नागपूरमध्ये घ्या तर मी त्रास देईन, पण मुंबईत घ्या तर मी तुमच्या काही वाटी येणार नाही. हो, काय तर्क आहे. 7 डिसेंबर पासून अधिवेशन घेताना तुम्ही नागपूर करार 1953चा भंग करता. एकीकडे थिएटर सुरू करता, मॉल सुरू करता आणि जनतेच्या प्रश्नासाठी चर्चा करायची, त्याच्यावर संवाद करायचा, तर्कसंगत त्यावरचं उत्तर तुम्ही द्यायचं, अधिवेशनाला पाठ फिरवता. ही लोकशाही आहे. वर्षभरामध्ये एकदाही विदर्भाच्या भूमीवर पाय दिला नाही. हो, विदर्भात उष्णता खूप असते, पण या दिवसात आमची काही भूमी गरम आहे असं काही गैरसमज आहे का की इथं पाय दिला तर पाय भाजेल. 1 वर्षात पाय दिला नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी. विदर्भाच्या जनतेची फसवणूक तर केलीच. पाय दिला नाही मी समजू शकतो, पण झूम बैठक, एखादी वेबॅक्स बैठक तेही घेतली नाही. विदर्भ वाऱ्यावर सोडगा तुम्ही. अधिवेशन नाही. पूरग्रस्तामध्ये सुद्धा आवडतं गाव आणि नावडतं गाव. गडचिरोलीत पूर आला, भेट दिली नाही सगळं समजू शकतो, पण तुम्ही आर्थिक भेट दिली असती तर आम्ही
गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर वगैरे धन्यवाद दिले असते. आणि आश्चर्य हे आहे की आमचाच विदर्भाचा पुत्र श्री नानासाहेब विधानसभेचे अध्यक्ष आहे. नावाप्रमाणे ते सरकारला अधिवेशन जेव्हा नागपूरला घेणार नाही तेव्हा ते म्हणते ना घेतलंच पाहिजे. पण त्यांनी सुद्धा होकार दिला. हे आश्चर्यजनक आहे. ते आमचे मित्र आहे. मी विदर्भाच्या जनतेच्या माध्यमातून त्यांनाही आवाहन करेन, अध्यक्षाची खुर्ची उंचावर असते, मुख्यमंत्र्यापेक्षा ती खुर्ची आपण उंचावर ठेवतो. कारण जर राज्य सरकार चुकत असेल, राज्य सरकार शोषण अन्याय करत असेल, तर अशा वेळी नाना पटोलेंनी आपल्या नावासारखं त्यांना नाना म्हटलं पाहिजे. वैधानिक विकास मंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा स्वतः पवार साहेब वैधानिक विकास मंडळाच्या ठरावाच्या वेळी पवार साहेबांनी भाषण दिलं. काय होतं भाषण? पवार साहेब असं म्हणाले की विदर्भाला न्याय दिला पाहिजे, मराठवाड्याला न्याय दिला पाहिजे. आणि शाहू महाराजांचं त्यांनी उदाहरण दिलं की कोल्हापूरमध्ये स्टेशनवर असलेल्या टांगेवाल्याचे घोडे त्या ठिकाणी आणले, एक कमजोर घोडा आणि एक मजबूत घोडा. आणि जेव्हा चंदी भरलेलं भांड ठेवलं तेव्हा मजबूत सुदृढ घोडा हा कमजोर घोड्याला ती चंदी खाऊच देत नव्हता. हे उदाहरण देऊन 26 जुलै 1984 पवार साहेबांनी भाषण देत सांगितलं की वैधानिक विकास मंडळ झालं पाहिजे, त्याला आमचा पाठिंबा आहे. 84 ठराव झाला विधानसभेत. हा 84चा ठराव वैधानिक विकास मंडळाची स्थापना होण्याचा 26 जुलै 84 रोजी महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोन्ही सभागृहांनी एकमताने ठराव पास केला. तो आमच्या विदर्भाच्या नशिबाप्रमाणे 84 पासून तो 94 पर्यंत वाट बघत राहिला. आणि मग 5 ऑगस्ट 1984 हे राजपत्रित झालं, नोटिफिकेशन निघालं, राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. वैधानिक विकास मंडळ म्हणजे आमच्या विदर्भाचं, मराठवाड्याचं कवचकुंडल आहे. या ठिकाणी असणारा कष्टकरी, दीन दुर्बल, शेतकरी, शेतमजूर, ज्या विदर्भात 36% अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या आहे, त्या सर्वांचं कवचकुंडल म्हणजे वैधानिक विकास मंडळ. कारण वैधानिक विकास मंडळात 371(2) यामध्ये अतिशय स्पष्टपणे नमूद केलं आहे की विकास खर्चाकरता निधीचं वाटप करताना लोकसंख्येच्या अनुपातात केलं पाहिजे. शिक्षण, प्रशिक्षण, सेवा योजन यासाठी सुयोग्य व्यवस्था केली पाहिजे. अतिशय नियमामध्ये स्पष्टता आणली की राज्याच्या प्लॅन निधीतून जो आपण विभाजित करू शकतो त्यातून लोकसंख्येच्या अनुपातामध्ये वैधानिक विकास मंडळाचा निधी त्या त्या भागाला दिला पाहिजे. अरे आपण वैधानिक विकास मंडळ आमचं कवचकुंडल आहे. आता आमचं जे कवचकुंडल आहे तेही 30 एप्रिलला मुदत संपली. 30 एप्रिलला. एक तर विदर्भावर सातत्याने तुम्ही अन्याय केला. आज विदर्भामध्ये एकूण 120 तालुके अमरावती आणि नागपूर विभागात आहेत. नागपूरमध्ये 64 आणि अमरावतीमध्ये 56. आपल्यापैकी अनेकांना याची माहिती असेल की मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स SDI, ज्याच्यामध्ये अतिशय गरीब जनता असणाऱ्या तालुक्यांची यादी केली. 125 तालुके या महाराष्ट्रात, 358 तालुके 36 जिल्ह्यामध्ये आहेत. मुंबई सोडा, उपनगर मुंबई सोडा, जिल्हा परिषद असणारे 34 जिल्हे. या 34 जिल्ह्यातल्या 358 तालुक्यात 125 तालुके असे आहेत की जे अतिशय गरीब आहे, ज्या ठिकाणी योग्य शिक्षणाची सोय नाही, ज्या ठिकाणी उत्तम आरोग्याची सोय नाही, जिथं रोजगार मायक्रोस्कोपनी पाहावा लागतो. आता या 125 तालुक्यापैकी विदर्भात 60 तालुके मानव विकास निर्देशांकामध्ये, नागपूर विभाग 45, अमरावती विभाग 25. माननीय पंतप्रधान महोदयांनी
जे आकांक्षित जिल्हे या देशातल्या जिल्ह्यांपैकी काढलेत की जे मागास आहे. आपल्याही महाराष्ट्रात 4 जिल्हे आहेत, पण विदर्भाच्या नशिबाने त्या 4 पैकी 2 आमचेच आहे. गडचिरोली, वाशिम, 2 नंदुरबार आणि उस्मानाबाद. वैधानिक विकास मंडळ आमचे कवच होतं. आता वैधानिक विकास मंडळ 30 एप्रिल पासून ठरावाची वाट पाहत आहे की हे सरकार जागं होईल. आम्हालाही वाटलं की जगामध्ये सर्वात जास्त झोप घेणारा एकच माहित आहे आपल्याला, कुंभकर्ण. तर आम्ही विचार केला की ठीक आहे, 2 महिन्यांनी होईल, 4 महिन्यांनी होईल, 5 महिन्यांनी होईल. कुंभकर्ण आज असता तर आत्महत्या केली असती की आपल्यापेक्षा कोणी मोठा भाऊ आहे. वैधानिक विकास मंडळाचा ठराव आमचे विदर्भाचे मंत्री बाकी सर्व गोष्टींसाठी फाईल घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी खेटे मारतात, पण वैधानिक विकास मंडळासाठी आवाज निघत नाही. अरे मास्क कोरोनापासून वाचण्यासाठी लावायचे आहे, वैधानिक विकास मंडळाच्या प्रस्तावापासून वाचण्यासाठी तुम्हाला मौनी बाबा बनून त्या मंत्रिमंडळात बसायचं नाही आहे. 24 तास मंत्री पदामध्ये खुश आहेत. 30 एप्रिल पासून प्रस्ताव नाही. आमचं कवच कुंडल काढलं. सरकारकडून अपेक्षा होती की विदर्भ मराठवाड्याच्या जनतेवर हे सरकार न्याय करणार नाही, पण हे शोषण करताय. आणि या विरुद्ध, या सरकारच्या विरुद्ध जनतेला मी आवाहन करतो की जिथं कुठं संधी मिळेल तिथं आपला असंतोष व्यक्त केला पाहिजे. वीज बिल, मला तर आश्चर्य वाटतं. काल मी आमचे नितीन राऊत साहेब ऊर्जा मंत्री आहे विदर्भाचे, बावनकुळे साहेब माजी ऊर्जा मंत्री, दोघांची चर्चा ऐकत होतो. काय तर्कहीन उत्तर देतात आमचे मंत्री. म्हणाले अंबानीने मोबाईलचं बिल माफ केलं का? अंबानीने लॉकडाऊन केलं होतं का? लॉकडाऊन तुम्ही केलं. तुम्ही जनतेला सांगितलं हात धुवा घरी सुरक्षित राहा, पण तुम्ही हात धुवून जनतेच्या पाठीशी का गं? गरम पाणी प्या, घरी बसा, हे काय अंबानीने सांगितलं? तो काय अंबानीकडून तुम्ही अपेक्षा करता की त्यांनी बिल माफ करावं? अरे मायबाप सरकार, वेलफेअर स्टेट तुम्ही आहात. आणि एवढंच नव्हे, कधी कधी वाटतं की या सरकारला त्या गझनीच्या हिरो सारखी याची भूमिका आहे, विसरून जातात. आमच्याकडे सर्व डॉक्टर आहे मी सोडून. अल्झायमर नावाचा एक आजार आहे की ज्याच्यामध्ये विस्मरण होतं. मला असं वाटतं की या सरकारला पॉलिटिकल अल्झायमर जागा आहे. जेव्हा काल ही चर्चा झाली तेव्हा मी मुद्दाम दोन्ही पक्षाचे जाहीरनामे आणले. मला आश्चर्य वाटतं, अरे अंबानींनी थोडी सांगितलं होतं की मोबाईल बिल मी माफ करेन, पण तुम्ही सांगितलं ना. हा वचननामा, हा शिवसेनेचा वचननामा आहे. या शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये स्वतः शिवसेनेने सांगितलं आहे, हे नंतर आमचे पाठक साहेब देतील, 300 युनिट पर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकासाठी घरगुती वीज दर 30% कमी करू. हा वचननामा आहे. आणि कदाचित बाळासाहेबांचा फोटो या वचननाम्यावर नसता तर आपण माफी केलं असतं, पण बाळासाहेब शब्दाचे पक्के. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई, ही बाळासाहेबांच्या शब्दाची शक्ती होती, ताकद होती. त्यांचा फोटो छापलाय. तुम्ही सांगितलं 300 युनिट पर्यंत, मग तेव्हा तर कोरोनाही नव्हता. तुम्ही सांगितलं आपल्या वचननाम्यामध्ये की आम्ही हे निश्चितपणे 30% कमी करू, पण अल्झायमर, राजकीय अल्झायमर झालेल्या सरकारने 30% तर कमी केलं नाही, पण 1 एप्रिलला विजेच्या दरामध्ये वाढ केली. काय चूक आहे विदर्भाची? विदर्भाची जनता सात्विक आहे, सहन करणारी आहे. सहनशीलतेचा अंत पाहता. सर्वात जास्त ऊर्जा केंद्र इथं आहे, ऊर्जा मंत्री इथं आहे, पण विजेचं बिल कमी करताना काय तर्क देत आहे? तर्कहीन. म्हणाले थकबाकी आहे. थकबाकीचा आणि वीज माफीचा काय संबंध? शेवटी विजेची माफी किंवा वीज दरामध्ये जी सूट द्यायची आहे, सवलत द्यायची आहे, ती काय MSEBीला थोडी द्यायची आहे, वितरण कंपनीला थोडी द्यायची आहे, ती तर राज्य सरकारला द्यायची आहे. हे पैसे राज्य सरकारने द्यायचे आहे.
आणि थकबाकी कोणाच्या काळात झाली हे काय सांगता? अरे तुमच्यामुळे झाली. विधानसभेत तुम्ही भाषण काढा. विधानसभेत तुम्हीच सांगितलं, सर्व पक्षाच्या आमदारांनी सांगितलं की शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी दुष्काळाचा सामना करताना स्वतः 2017 मध्ये सन्माननीय शरद पवारांनी ट्विट केलं. तुम्ही सांगितलं, आम्ही तुमचा सन्मान केला, कारण आम्ही तुमचा सूड घेण्याचं राजकारण आमचं नाही आहे. सबका साथ सबका सन्मान ही भूमिका आहे. थकबाकीचा आणि विजेचे दर कमी करण्याचा काय संबंध? काय तर्क आहे? 1 एप्रिल हे युरोपियन कंट्रीमध्ये एप्रिल फुल बनवणारी तारीख मानली जाते. पण तुम्ही तर जसे काय युरोपात जन्मल्यासारखे आम्हाला एप्रिल फुल बनवता. 1 एप्रिल कोरोनाचं संकट आणि त्यावेळी तुम्ही विजेचा दर वाढवता. 0 ते 100 युनिट 40 पैशांनी दर वाढवला. काही वाटत नाही? काही मन नाही आहे? तुम्ही संकटात सुद्धा सूड घेता जनतेचा. बरं, सूड घेताना काय पाप केलंय विदर्भाच्या जनतेने? विदर्भाच्या जनतेला महावितरणची वीज म्हणजे आमच्याकडे उद्योग आहे 0 ते 100 युनिट, आमच्याकडचा दर आहे 5 रुपये 48 पैसे. आणि जर विदर्भाचा माणूस मुंबईत असेल तर बेस्ट कंपनीची वीज 0 ते 100 युनिट पर्यंत पहिला स्लॅब 3 रुपये 24 पैसे. आणि उपनगर मुंबईत जन्माला आला म्हणजे त्याची चूक आहे. तो गडचिरोलीत आहे, भामरागडमध्ये आहे. टाटाची वीज उपनगर मुंबईमध्ये 0 ते 100 युनिट 1 रुपया 99 पैसे. कुठं 5 रुपये 48 पैसे, कुठे 1 रुपया 99 पैसे. अरे विदर्भामध्ये मानव विकासात जर आमचे 60 तालुके आहे तर खरं तर तुम्ही आम्हाला 1 रुपया 99 पैसे वीज आम्हाला द्यायला हवी होती. ठीक आहे, तुम्ही देऊ शकत नाही, पण कमीत कमी वाढतं करू नका. तुम्ही वचननामा दिला, शपथनामा दिला, आणि वचननामा शपथनाम्यामध्ये जे सांगितलं ते सुद्धा तुम्ही विसरून गेले. राजकीय अल्झायमर झाल्यासारखे. महाराष्ट्रामध्ये 1,97,00,000 78,478 एकूण घरगुती ग्राहक आहे. हे वीज मंडळाचे ग्राहक आहे. आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल, जगातली आमची महावितरण आणि आता महाशोषण कंपनी ही जगातली 2nd नंबरची कंपनी आहे 193 देशात, पण कामात मात्र शेवटच्या नंबरची कंपनी. ही महाशोषण कंपनी 18.62% फक्त घरगुती वीज आपण वापरतो. 18.62, फार कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. सूट देताना फार विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि दुसरीकडे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससच्या माध्यमातून 1,38,41,960 परिवार असे आहेत जे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मध्ये आहेत, ज्यांचं जगणं असह्य आहे. लॉकडाऊन मध्ये घरी बसायला सांगितलं तुम्ही, हाताला काम नव्हतं. 6-7 हजार रुपये घरगुती काम करणारे एखादा परिवार असेल, 8-10 हजार रुपये 7-8 हजार रुपये महिन्याला कमाई येत असेल, आज तिचं बिल घरी बसले. उन्हाचे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस होते, एखाद्याकडे पंखा असेल तर पंखा लागला, घरी बसल्याने इतर विजेचा वापर वाढला. आणि तुम्ही 1 एप्रिल 2020 दरही वाढवता आणि इकडे सांगता की अंबानींनी मोबाईलचं बिल माफ केलं की नाही. जर तुम्हाला वीज बिल माफ करायचं नसेल तर लक्षात ठेवा, हा जो अहंकार आहे, मस्ती आहे, ही जनता उतरवेल. आणि निवडणुकीत तुमच्या बटनाला हात लावताना लोकांना भीती वाटेल की करंट लागल्याशिवाय राहणार नाही. असा करंट तुम्हाला लावल्याशिवाय ही जनता कमी बसणार नाही. आदिवासी क्षेत्र आमच्या विदर्भात आहे, तिथेही तुम्ही अशी भूमिका. साधारणतः 2011च्या लोकसंख्येनुसार 9.8% लोकसंख्या आदिवासी बांधवांची. आणि म्हणून आपण अर्थसंकल्पात 9.8% आपल्या एकूण आउटलेच्या आपण आदिवासी बांधवांसाठी राखीव ठेवतो, त्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, विकासासाठी. राज्यामध्ये 11,23,00,000 लोकसंख्या 2011 मध्ये होती, त्यापैकी 1,02,00,000 ही जवळपास आदिवासी बांधवांची लोकसंख्या. काय निर्णय केला आपण? GR काढला 9 सप्टेंबर 2020. पहिले तर हे यांचं काम तर प्रश्न संपून गेल्यावर मग हे निर्णय घेतात. मग 3 तासाची
उत्तर देण्याची वेळ संपून जाते. त्यामुळे हे नंतर सेंटरवर येतात. अशा पद्धतीने 9 सप्टेंबर 2020ला खावटी अनुदान देण्याच्या संदर्भात, आणि तीही 1 वर्षासाठी एक GR केला. आता हा GR करताना काय सांगितलं की लॉकडाऊन पिरियडमध्ये आदिवासी बांधवांच्या हाताला काम नव्हतं, म्हणून त्यांना जीवनावश्यक जगण्यासाठी मदत म्हणून 4 लोकांचं कुटुंब असेल तर त्यांना 4,000 रुपये, 8 लोकांचं कुटुंब असेल तर त्यांना 6,000 रुपये. खरं तर 2013 पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी 2013 डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा नियम केला. DBT फाईल DBTचीच तयार झाली, डायरेक्ट बँक ट्रान्सफर. पण कॅबिनेटमध्ये जी चर्चा झाली की नाही, त्यांच्या खात्यात थेट पैसे टाकणं योग्य नाही, आपण इथून चहापत्ती खरेदी करू, मीठ खरेदी करू आणि मुंबईवरून खरेदी करून भामरागड सिरोंच्या अंकी 6,000 पाठवू का? 4,000 रुपये थेट जर त्यांच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफर केले, त्यांना काय चहापत्ती विकत घेता येत नाही. आणि तुम्ही कोण ठरवणार की त्यांनी चनाच खाल्ला पाहिजे, उडीदच खाल्लं पाहिजे, चहाच पिला पाहिजे? एखाद्याला हळदीचं दूध प्यायचं असेल तर पिऊ द्या ना. पैसा त्यांचा आहे ना, त्यांच्या हक्काचा आहे ना. संविधानामध्ये लोकसंख्येच्या अनुपातात आपण त्यांना पैसे दिले. पण हा GR काढला 486 कोटीचा आणि सांगितलं की वटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, शेंगदाणे तेल, अरे सोयाबीन तेल घेऊ ना, तो काय अडचण आहे तुम्हाला? आमची मागणी आहे की याच्यामध्ये काहीतरी काळबेरा आहे. तो स्थानिक तिथं दुकानदार आहे भामरागडचा, अंकिसाचा, टेकडाचा, जानमपल्लीचा, का त्या दुकानदाराच्या पोटावर लात मारता? आदिवासी बांधवाची त्याचे जुने संबंध आहे आणि तुम्ही काय निरक्षर समजता आदिवासी बांधवांना? तो सात्विक आहे, प्रामाणिक आहे, कष्ट करणारा आहे. चहापत्ती बाजूच्या दुकानात जाऊन तो घेऊ शकणार नाही अशी तुम्ही भावना करता, अपमान करता. हा अपमान आदिवासी बांधव, आदिवासी आमदार, खासदार हे दूरपर्यंत सहन करणार. येता जाता एकच सांगितलं जातं, केंद्राने आमचे GSTचे पैसे थकवले. कमीत कमी शिक्षण व्यवस्था उत्तम ठेवता येत नाही तर सामान्य ज्ञान जनतेचं कशाला बिघडवता? GSTचा कोणता पैसा थकवला? केंद्र सरकारने आपल्या राज्याला जी मदत केली, म्हणजे 12 नोव्हेंबरचा माझ्याकडे आकडा आहे, आपल्या राज्याला हे काय की कोरोनाच्या संकटात देशाचं नाही जगाचं उत्पन्न कमी झालं. अमेरिकेचं उत्पन्न कमी झालं, जपानचं कमी झालं, जर्मनचं कमी झालं, भारताचं कमी झालं, महाराष्ट्राचं कमी झालं, उत्तर प्रदेशचंही कमी झालं. पण या देशात म्हणजे भाजपचेच मुख्यमंत्री नव्हे, तेलंगणाच्याही मुख्यमंत्र्यांचं मी भाषण मुद्दाम ऐकतो, कोणी रडत नाही, कोणी रडत नाही. का? याला मोदींना धन्यवाद दिले पाहिजे. यासाठी कुणी रडत नाही की 1 जुलै 2017ला आपण पार्लमेंटमध्ये कायदा पास केला. GST जेव्हा 2011 चिदंबरमनी अर्थसंकल्प मांडताना सुतोवाच केलं, तेव्हा त्यामध्ये एक गोष्टीचा अभाव होता, ज्याबद्दल माननीय मोदीजींनी मुख्यमंत्री म्हणून पत्र लिहिलं होतं की ही गोष्ट जर तुम्ही त्यामध्ये सम्मिलित करणार नसाल तर GST परिपूर्ण होणार. आणि मग मोदीजींच्या मान्यावरून या गोष्टी ज्या सम्मिलित झाल्या, यासाठीच राज्यसभेत आज बाहेर येऊन विरोध करणारे एक मतानी कायदा GSTचा पास केला. एक मतानी, एका माणसाने विरोध केला नाही, कारण त्या कायद्याने प्रत्येक राज्याला त्याच्या तिजोरीचं संरक्षण करण्याचं सेक्शन टाकलं. GST टाकताना स्वर्गीय अरुण जेटलींनी सांगितलं की आज राज्याचा सरासरी विकासाचा दर, ग्रोथ रेट, GDP मधली वाढ, GSDP मधली वाढ ही 8%, 8.5%नी मॅक्झिमम आहे. ज्यांना अर्थशास्त्राची ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की या शिवाय ते म्हणाले की आम्ही 14% तुमच्या GST मध्ये, तुमच्या वॅटच्या उत्पन्नामध्ये आणि इतर जे काही कर त्यामध्ये आपण सामील केले, सेस त्याच्यामध्ये GST मध्ये सामील केले, आपण यामध्ये 14% वाढ गृहीत धरू. मोठी वाढ होती. आणि म्हणूनच माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आमचं सरकार असताना 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा
आम्ही रेव्हेन्यू सरप्लस 11,974 कोटी होतो. 11,974. 2073 कोटी आम्ही सरप्लस होतो. म्हणजे आम्ही तुटीच्या महसुलीतून शिल्कीच्या महसुलीचा प्रवास केला. आमचं कर्तृत्व कमी होतं, त्यामध्ये मोदीजींचा या निर्णयाचा भाग मोठा होता. कारण 14% ही वाढ, चक्रवाढ हे देण्याचा निर्णय झाला. राज्याला या क्षणापर्यंत 68,209 कोटी 43 लाख दिले. हे दिले म्हणजे काही केंद्राने उपकार केले अशी माझी दूरपर्यंत भावना नाही. हा आमचा अधिकार आहे राज्याचा, हा राज्याच्या जनतेचा अधिकार आहे. पण येऊन जाऊन तुम्ही सत्य माहिती जनतेपासून दडवता. कमीत कमी सत्यमेव जयते तुमच्या खुर्चीच्या वरती बोर्ड आहे. कधीतरी एखाद्या वेळी त्या बोर्डाकडे पाहत जा. सेंट्रल टॅक्सेस मधून आमचा हिस्सा जो येतो तो या क्षणापर्यंत आम्हाला 18,231 कोटी 65 लाख आहे. ग्रँट इन एड 24,989 कोटी 37 लाख आम्हाला प्राप्त झाले. आणि हे मी राज्य सरकारकडूनच घेतलेले आकडे आहे. फक्त मी अधिकाऱ्यांना गमतीने म्हणालो की जे आकडे तुम्ही मला देता ते कमीत कमी मुख्यमंत्र्यांनाही देत चला. आता त्यांची घरी जाऊन भेट होत नाही ती गोष्ट अलग आहे. जीएसटी कॉम्पेन्सेशन 9,906 कोटी. 15व्या वित्त आयोगाचे 7,142 कोटी. आणि ज्या सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे त्याचे 7,940.41 कोटी. 68,209.43 कोटी हे आजपर्यंत केंद्र सरकारने दिले आहे. आता येता जाता केंद्राकडून आम्हाला पैसे येणे आहे असं सांगितलं जातं. कालही मी 1-2 मंत्र्यांना पाहिलं, ते म्हणाले केंद्राकडून पैसे येणे बाकी आहे म्हणून आम्ही वीज बिलाची माफी देत नाही. मला असं वाटतं पहिले असं म्हणायचं की खोटं बोल पण रेटून बोल. आता असं वाटतं खोटं बोल पण ठरवून बोल. ठरवून सांगितलं जातं ही खोटी माहिती. केंद्राने स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या SGSTचा पूर्ण पैसा राज्याच्या ट्रेझरीमध्ये आपोआप येतो. याच्यासाठी काही केंद्र देत नाही. केंद्राकडे आपला हिस्सा कोणता आहे? जी 14% वाढ आहे ही जर झाली नाही तर तो जे गॅप आहे ती सेस फंडातून भरला जातो. केंद्राने यांना सांगितलं की तुम्ही आता राज्याच्या जनतेला पॅकेज द्यायचं असेल तर तुम्ही कर्ज घ्या. कर्ज घेऊन पॅकेज द्या आणि त्या कर्जाचं व्याज आम्ही देतो. पण राज्य सरकारने म्हणतं की नाही आम्ही कर्ज घेणार नाही. केंद्राने सांगितलं ठीक आहे आम्ही कर्ज घेतो. पण कधी कधी आश्चर्य वाटतं हा राज्याचा केंद्राचा अंतर्गत विषय आहे. केंद्र पैसे देणार हे नक्की आहे. पण तुम्ही जनतेमध्ये दिशाभूल काय करता की कर्ज घेणं हे वाईट आहे. हो, आपल्या उत्पन्नापेक्षा कितीतरी पट कर्ज घेणे हे वाईट आहे. पण आपल्या राज्याचं उत्पन्न 32 लक्ष कोटीचा GSDP आहे. आपला ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आपल्या यावर्षीचा अर्थसंकल्प 4,37,000 कोटीचा आहे. आणि आपल्यावर जे कर्ज आहे ते जगामध्ये जो मापदंड आहे त्या मापदंडापेक्षा खूप कमी आहे. मागच्या सरकारमध्ये हायएस्ट 28.2 हा ऋणभार होता. तो आम्ही 15.50 पर्यंत आणला. मग कर्ज घेताना तुम्ही सांगता की दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर विजेचं बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे कर्ज म्हणून घेतले. मायबाप सरकार आहे घेतले पाहिजे. पण ठीक आहे तुमचा तर्क आहे कारण तुमचं तर्कहीन आहे. पण तुमचा तर्क आहे की कर्ज घेणं वाईट आहे. मग मी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही स्वतःचं ॲफिडेव्हिट तुम्ही केलं की चार्टर्ड अकाउंटंटने केलं एकदा बघून घ्या. पण तुम्ही जर स्वतःचं ॲफिडेव्हिट बघितलं असेल तुमचं 2018-19चं उत्पन्न आहे 38,28,070 वर्षाचं. आमच्या रश्मी वहिनींचं उत्पन्न आहे 79,49,730. म्हणजे तुमचं वर्षाचं उत्पन्न आहे 1,17,77,800. 1,17,00,000. कर्ज किती आहे तुमच्यावर? 15,50,36,733. मग तुम्ही 15 पट कर्ज घेता कारण तुम्हाला तुमच्या परिवाराची चिंता आहे, परिवाराच्या उन्नतीची चिंता आहे.
मग राज्याच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, गोरगरिबांसाठी कर्ज घेताना तुम्ही तर्कहीन कारण सांगता. देशात काय इतर राज्यांपेक्षा आमच्या राज्याची आर्थिक स्थिती सुदृढ आहे, राज्याची जनता परिश्रमी आहे, पण तुम्हाला केशरी कार्ड धारकांना धान्य द्यायचं असेल तर तुम्ही कॅबिनेटमध्ये ठराव करता. हा तर पहिला ठराव आहे 1 मे 1960 नंतर की कॅबिनेटचा ठराव काय तर म्हणजे कॅबिनेटचा ठराव की माननीय मुख्यमंत्री पंतप्रधानांना केसरी कार्डवर मोफत धान्य द्यावं असं पत्र पाठवेल. हा काय कॅबिनेटचा ठराव आहे? असा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर होतो, पण कॅबिनेटमध्ये असेही प्रस्ताव हे मंजूर केले जात आहे. एक डर्टी पॉलिटिक्स सुरू झालं. सभ्यतेच्या मर्यादा साऱ्या उल्लंघल्या जात आहे. जी सभ्यता महाराष्ट्रात पक्ष कोणताही असो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून आदरणीय शरद पवारांपासून तर पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, मनोहर जोशी सर असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील, यांनी कधी या राज्याच्या परंपरा, सभ्यतेच्या मर्यादा सोडल्या नाही. पण आज मात्र साऱ्या सभ्यतेच्या मर्यादा आणि नवीन नवीन शोध की डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरा, हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो, हे सामान्य ज्ञान बिघडवण्याचे कार्य सुरू झाले. खेळ तुमने शुरू किया है, खेळ हम समाप्त करेंगे. या देशाच्या कुठेही असे डायलॉग कोणतेही राज्यकर्ते मारत नाही, पण आपल्या राज्यामध्ये हात धुवून मागे लागेल, शिंगावर घेईल. मी वनमंत्री होतो, वाघाला कधीच शिंग नसतात. कशाला वाघाचं तुमचं प्रतीक बदलवता तुम्ही? फोन काय व्हायरल करतात. 4 मंत्री विदर्भाचे गेले होते, एवढे मुख्य सचिव ऐकत नाही. तुमच्यात क्षमता नसेल, एक मुख्य सचिव तुमचं ऐकत नाही, तुम्ही स्वतःच्या हाताने पद गमावता. अशा पद्धतीचे अनेक निर्णय या महाराष्ट्राने बघितले आणि आज महाराष्ट्राची जनता हे चिंतेत आहे. वचननामा तुम्ही जो दिला, आम्हाला अपेक्षा होती की शपथनामा, वचननामा हे सरकार पूर्ण 5 वर्षाचं आहे, त्यामुळे माझी अपेक्षा नाही की ती काही एका वर्षात पूर्ण व्हावी. एक तरी गोष्ट, शिवसेनेच्या वचननाम्यात आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 रुपये प्रतिवर्ष जमा करू. का नाही केलं? 300 युनिटचं मग मी वाचलं, 30% दर कमी करू. निराधारांचं मानधन दुप्पट करू. अरे दुप्पट करू नका, हात जोडतो आम्ही सर्वजण, पण जे आहे ते दर 2 महिन्यांनी द्या. 4-4 महिने दिव्यांगांचे पैसे नाही, निराधारांचे नाही, रमाई आवास योजनेचे पैसे नाही. थट्टा गावली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या शपथनामा, यावेळी त्यांनी जाहीरनाम्याचं नाव बदलवलं, शपथनामा केला. म्हणतं नाव कशासाठी बदलवलं, तर त्या शपथनाम्याच्या प्रस्तावनेनंच त्यांनी सांगितलं की साधारणतः त्यांनाही माहीत होतं लोक विश्वास ठेवत नाही, लोकांनी विश्वास ठेवलाही नव्हता, कारण 44 आणि 54 98 झाले. त्यांनी शपथनामा शब्द दिला आणि पहिल्या प्रस्तावनेत ते लिहित आहे की शपथनामा हा सार्थ शब्द आम्ही वापरत आहोत. आणि तो कशासाठी वापरतो, तर पुढे लिहितात की स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी अवघ्या 14व्या वर्षी शिवरायांनी बेल भंडारा उचलून शपथ घेतली. शपथनामा मांडताना आम्हाला याच शिवरायाची प्रेरणा आहे. म्हणजे त्यांनी बेल भंडारा घेऊन केली, आम्ही आता शपथनामा करतोय, हा असाच बेल भंडारा घेऊन करतोय. मग काय दिलंय आश्वासन, तरुण सुशिक्षित बेरोजगारांना 5,000 रुपये मासिक भत्ता देऊ. हा तुमचा शपथनामा आहे. देऊ नका 5,000 रुपये, आम्ही लागेल तर तुम्ही विसरा, आम्ही विसरतो तुमचा हा शपथनामा. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका तुम्ही. 5,000 रुपये तर दिले नाही, पण गेले 6 महिने मी मागणी करतोय की तुम्ही आरोग्य खात्याची नोकर भरती करा. अरे कोरोनाची महामारी आहे, संकट आहे, पण दुर्दैवाने नोकर भरती तर केलीच नाही. पण तरुणांच्या बाजूनी जेव्हा आम्ही सांगितलं की तुम्ही कमीत कमी एक विशेष बाब म्हणून, त्यांच्या मनात भीती आहे. आज एका तरुणाने MPSCच्या आत्महत्या केली, तर कमीत कमी 2 वर्ष वयोमर्यादा विशेष बाब म्हणून वाढवण्याचा GR तर केला नाही. ग्रामीण भागातील पदवीधरांना 100 दिवसाचा रोजगार देऊ. उच्च शिक्षणासाठी 0% व्याज दराने शैक्षणिक कर्ज देऊ. आणि याच्या पुढे जाऊन
कदाचित एकच कॉपी हे काढतात शपथनाम्याची की काय मला माहीत नाही. त्यांचं तर एक तर आश्चर्यजनकच आहे. ते लिहित आहे की उपेक्षित, मागास, आर्थिकदृष्ट्या मागास, तिन्ही वर्ग आले. उपेक्षित, मागास आणि आर्थिकदृष्ट्या मागास या कुटुंबातील घरातील किमान एका पात्र उमेदवाराला आम्ही नोकरी देऊ. मी आकडा काढला की मग हे किती होतीये, तर साधारणतः यांना नोकरी द्यायची असेल तर 1,40,41,960 हे उपेक्षित, मागास, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंब आहे, ज्यांना आपण साधारणतः 2 रुपये किलो 3 रुपये किलोनी गहू आणि तांदूळ देतो. का 1,38,00,000 लोकांच्या कुटुंबांना नोकऱ्या देणार आहात? आणि म्हणून 1 वर्ष पूर्ण होताना जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, विश्वासघात झाला आहे. या सरकारने आपल्या कामामध्ये सुधारणा करावी. या सरकारने जनहिताचे निर्णय घ्यावे, जनतेच्या पाठीशी उभं राहावं. या संकटात या राज्याचं अर्थचक्र चालवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री रोजगार योजनेचे पैसे असेल किंवा आज राज्यामध्ये साधारणतः 12,375 उद्योग बंद आहे. एकूण 36,623 उद्योग हे लेबर ऍक्ट नुसार रजिस्टर्ड आहे. या क्षणाला 12,375 रोजगार बंद आहे, उद्योग बंद आहे. माझी आपल्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून या सरकारला विनंती आहे की तुम्ही या राजकीय अल्झायमरची औषधी घ्या, पण तर्कसंगत निर्णय करा. आणि 1 वर्षाचा यांचा कार्यकाल म्हणजे प्रश्नाची उत्तरपत्रिका लिहिण्याच्या ऐवजी प्रश्नातून पुन्हा एका नवीन प्रश्नाला जन्म देण्याची ही उत्तरपत्रिका आहे. या 365 दिवसाच्या यांच्या उत्तरपत्रिकेचा अर्थ म्हणजे एकही यांचं प्रश्न सोडवला नाही आणि या प्रश्नाच्या ऐवजी उत्तर लिहिण्याच्या ऐवजी पुन्हा एक नवीन प्रश्न जन्माला घातला. ही 1 वर्षाची यांची उत्तरपत्रिका ही रद्द करण्याच्या लायकीची आहे आणि जनतेने यापुढे या सरकारच्या विरुद्ध जिथं संधी प्राप्त होईल तिथं आपला असंतोष व्यक्त करावा. आपल्याला काही विचारायचं असेल विचारू शकतो. तुम्ही आता बोलताना भाषणाच्या ओघात असं म्हणाला की हे सरकार पूर्ण 5 वर्षाचं आहे, असं तुम्हीच म्हणाला. 5 वर्ष हे सरकार पूर्ण 5 वर्षाचं आहे, त्याच्यामुळे एका वर्षात मला अपेक्षा नाही असं तुम्हीच म्हणाला. मला वाटतं की तुम्ही योग्य पद्धतीने ऐका ना, मी सांगतोय ना, एका मिनिटात समजेल. मी सांगितलं की कोणताही जाहीरनामा हा जेव्हा येतो तेव्हा मी समजू शकतो की तो 5 वर्षामध्ये पूर्ण करायचा असतो. पण या जाहीरनाम्यापैकी काही अटी ज्या आहे, एक तरी अट वर्षभरात पूर्ण करावी ही अपेक्षा असते, हा त्याचा अर्थ आहे. एक दुसरी गोष्ट की तुमच्या मनात असं असेल की 5 वर्ष हे सरकार टिकणार, हे माझ्या मुखातून ऐकायचं आहे. ऐकून घ्या, मी त्या वाक्याचा पुन्हा अर्थ सांगितला, म्हणजे स्पष्ट करून सांगितलं. एखाद्या वेळी माझ्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे समजला नसेल तर आत्ताच मी स्पष्ट केला. पण तुम्ही हा प्रयत्न करू नका की माझा तुम्हाला अर्थ समजला नाही म्हणजे तो मीच बोललो असं समजू नका. मी स्पष्टता आणली. जाहीरनामा 5 वर्षाचा. सुधीर भाऊ, हे ज्यावेळेला मोदी सरकार आलं होतं त्याच्यानंतर 1 वर्षानंतर सगळ्यांनी त्यांच्या कार्याची मीमांसा केली, अनालिसिस केलं आणि टीका पण केली. त्यावेळेला भाजपकडून सतत ती ओरड होत होती की एका वर्षामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे, एका वर्षामध्ये कोणी सगळे प्रॉमिसेस डिलिव्हर करू शकतं का वगैरे. आता तुम्ही एका वर्षानंतर तुम्ही तेच करताय जे तुमच्या विरोधकांनी त्यावेळेला केलं, तर हे कितपत योग्य आहे? नाही, हे योग्य नाही. म्हणूनच मी स्पष्टता आणली. म्हणजे करोनाचं सावट मी पुन्हा सांगतोय ना, मी स्पष्टता आणली. स्पष्टता काय आणली की मला हे लक्षात आहे की कोणताही जाहीरनामा, वचननामा हा 5 वर्षाचा असतो. पण एका वर्षामध्ये त्यापैकी काही मुद्दे तर सोडवायचे असतात की शून्य सोडवायचे. आणि म्हणून 1 वर्षात मी 5 वर्षाचा जाहीरनामा पूर्ण करावा अशी अपेक्षाच केली नाही. पण जेव्हा ऐका ना, कोरोनाच्या संकटात सुद्धा तुमचं उत्पन्न कुठं राज्याचं कमी होणार आहे? तुम्हाला माझा मुद्दा समजला की नाही? आपण नशीबवान आहोत, ज्याचे धन्यवाद मोदींना दिले पाहिजे. या देशातल्या कोणत्याही राज्याचं GSTचं उत्पन्न कमी होऊच शकत नाही. हां, कॅश फ्लोचा प्रश्न असू शकतो आणि त्यासाठी केंद्राने सांगितलं की तुम्ही साधारणतः आत्ता कर्ज घ्या, कर्जातून तुमची गरज भागवा, लोकांचे प्रश्न सोडवा, कर्जावरचं व्याज आम्ही देतो. पण तेव्हा आपल्या राज्याने भूमिका घेतली की नाही, आम्ही कर्ज काढणार नाही, आम्ही नाही काढणार कर्ज, तुम्हीच काढा. केंद्राने सांगितलं आम्ही कर्ज काढतो. त्यामुळे अशी सहानुभूती कारण नसतानाची
ही मी कशी व्यक्त करू की कोरोनाच्या संकटात जेव्हा जीएसटीचं होतं आणि तुम्हाला जर एवढी उत्पन्नाची अडचण उत्पन्न कमी व्हायची भीती आहे, मग का हो तुम्ही बिल्डरला स्टॅम्प ड्युटीमध्ये का कमतरता आणि 10,000 कोटी रुपये कमी होणार आहे महाराष्ट्राचे? म्हणजे कोरोनामध्ये बिल्डरची आठवण झाली पण वीज ग्राहकाची आठवण नाही का? मंत्र्यांचे दालनं ठीक आहे, त्या दालनाला काय कमी पैसे लागतील, पण तुम्ही दालनं करता आहात खरं तर प्रतीक आहे. तुम्ही नवीन गाड्या घेतल्या हे प्रतीक आहे. 10 जुलै 2020ला तुम्ही GR काढला 10 जुलैला की प्रत्येक न्यायाधीशाला आम्ही 50,000 रुपयाचा चष्मा दरवर्षी देऊ. अरे पुढच्या वर्षी GR काढला असता ना. आणि म्हणून उत्पन्न कमी होत आहे हे जी माहिती चुकीची दिली जात आहे. GST 14% आणि अधिवेशनात आम्हाला विषय मांडायचे आहे, पण अधिवेशन म्हणून तर घेतलं जात नाही. अधिवेशन घेतलं तर भीती आहे. 14% GSTचा ग्रोथ 1001% हा आपल्याला इन्शुअर्ड आहे. मग उत्पन्न कमी होणार असं का धरता तुम्ही? आणि या देशामध्ये इतर राज्यात मुख्यमंत्री नाही आहे का? की इतर राज्यामध्ये उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्याच्या पदावर बसले आहे, कोणीच रडत नाही. महाराष्ट्रात का रडतात? हा प्रश्न तुमच्या माध्यमातून आपण अर्थमंत्री होते, एकूण जीएसटी मधून आपल्याला किती मिळत होते आणि आतापर्यंत किती मिळाले तुम्ही सांगा. मी सांगितलं ना जीएसटी नाही ऐका 68,000 जीएसटीचे नाही मिळाले. पुन्हा गैरसमज करू नका. केंद्र सरकार काहीही पैसे देत नाही अशी जी ओरड आहे त्याच्यावर मी वाचून दाखवलं की या क्षणापर्यंत केंद्र सरकारने जे कायद्याने आपल्याला पैसे द्यावे लागतात त्या प्रत्येक हेडमध्ये पैसे दिले. कोणते हेड आहे? सेंट्रल टॅक्सेस, म्हणजे केंद्र सरकारचं जे उत्पन्न होतं त्याच्या 42% राज्याला वाटायचे असतात, ते आपल्याला आत्तापर्यंत 18,231 कोटी आलेत. ठीक आहे. ग्रँट इन एड जी मदत करायची असते त्याच्यामध्ये 24,989 कोटी आले, म्हणजे लक्ष वाचत नाही मी. जीएसटी कॉम्पेन्सेशन हे 9,906 कोटी आले. 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून जो राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी द्यायचा असतो तो 7,142 कोटी आला. आणि सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण सर्व शिक्षण अभियान असेल, NRHM असेल, 7,940 कोटी आले. आता दुसरा प्रश्न की आपला जो SGST असतो तो केंद्र देत नाही. म्हणजे आपल्याकडे जे 5 स्लॅब आहे त्या 5 स्लॅबमध्ये जर एका वस्तूवर 18% टॅक्स असेल तर 9% डायरेक्ट आपल्याच तिजोरीत जमा होतात. CGST जो सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे तो त्यांच्याकडे जातो, आपल्याकडे येतो. आता केंद्राकडून जे पैसे यायचे म्हणजे कोणते? ते पैसे म्हणजे मी जसं सांगितलं की 1 जुलै 2017ला आपल्याला इन्शुअर्ड केलं आपल्या तिजोरीच्या या GST कराला की तुमचा हा जो कर आहे तो दरवर्षी 14% वाढ गृहीत धरला जाईल. आणि 14% वाढ गृहीत धरून त्याच्यामध्ये जर काही उणीव असेल, त्रुटी असेल, जसं मागचे साधारणतः 17 नंतर आपल्याला फार कमी पैसे घ्यावे लागले कारण आपलं राज्य शक्तिशाली होतं. 14% ग्रोथ रेट धरूनही आपल्याला फार कमी कॉम्पेन्सेशन घ्यावं लागायचं. पण यावर्षी कोरोनामुळे जे कॉम्पेन्सेशन देशामध्ये सर्व राज्यांना साधारणतः 50,000 कोटी वाटावं लागायचं ते कदाचित हे 2 ते 3 लक्ष कोटीपर्यंत जाईल. हे कॉम्पेन्सेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलं की आम्ही तुम्हाला देतो, काही चिंता करू नका. सर्वच राज्यांना ते द्यावं लागणार आहे. पण जेव्हा काही राज्य महाराष्ट्रासारखं म्हणायचे आम्हाला पैसे द्या, तर तेव्हा केंद्राने 2 सूचना केल्या. एक सूचना केंद्राने अशी केली, कारण हा विषय तुम्ही नक्की समजून घेतला पाहिजे. पहिली सूचना केली की तुम्ही कर्ज घ्या, त्या कर्जावरचं व्याज आम्ही भरू. पण GST कौन्सिलमध्ये यांनी सांगितलं नाही, ही जी काही गॅप आहे म्हणजे ती गॅप कशाची आहे? GSTच्या आमच्या उत्पन्नाची गॅप नाही आहे, ही एकूणच 14% कायद्याने जी वाढ द्यायची त्याच्यामध्ये ते इन्शुअर्ड आहे की हे दिली पाहिजे. आपल्या राज्य म्हणाला आम्ही पैसे घेत नाही. मग राज्याला नियम असा होता की तुम्हाला तुमच्या GSDPच्या 3% कर्ज काढता येतं वर्षाला. हा कायदा आपला अनेक वर्षापासूनचा आहे. आणि याची मर्यादा एकूण GSDPच्या 22%च्या वरती जाता नाही. आपण 15.5 वर आहोत, म्हणजे 15.50 आहे. तर आपल्याला अजून साधारणतः 7-7.5% आपण पुढे जाऊ शकतो, 6.5-7% मग केंद्राने सांगितलं
पण हे जेव्हा 3% कर्ज तुम्हाला घेता येतं, त्याच्यामध्ये 12 विभागणी करावी लागायची. म्हणजे समजा उद्या माझं 30 लक्ष GSDP असेल तर मी 3% काढू शकतो. पण हे 3% जर मला काढायचं असेल तर मला 12 महिन्यात त्या रकमेची विभागणी करावी लागायची. मग केंद्राने सांगितलं की कोरोना आहे, कोरोनाचं संकट आहे, आता लॉकडाऊन आहे, लोकांना मदतीचा हात देणं आवश्यक आहे, अगर हम जिएंगे तो आगे जाएंगे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की 3%ची अट आम्ही शिथिल केली. त्यांनी 3%ची अट शिथिल करून 5% केली. आता आमचं यावर्षीचा GSDP 32 लक्ष कोटी आहे. 5% याचा अर्थ आम्ही 1,60,000 कोटीचं कर्ज घेऊ शकतो. 1,60,000 कोटीचं. आणि 1,60,000 कोटीचं समजा आम्हाला उद्या कर्जही घ्यायचं नाही असं आपण गृहीत धरू. ऑलरेडी आमचे 1,00,000 कोटी या राज्याचे डिपॉझिट्स आहे बँकेत, विविध बँकांमध्ये आहे. मग MMRD असतील, सिकॉम असतील, सिडको असेल, सिकॉम नाही सिडको असतील, MIDC असतील, 1,00,000 कोटी आहे. मी सुचवलं तुम्ही 1,00,000 कोटीवर 75,000 कोटी तर 1% व्याजाने मिळू शकते. तुम्ही राज्याच्या जनतेच्या हितासाठी कर्ज काढताना तुम्ही काय कारण सांगताय आम्ही कर्ज काढू का? मग स्वतःसाठी का काढलं? 43 मंत्र्यांपैकी 38 मंत्र्यांवर कर्ज आहे. मग तुम्ही स्वतःच्या पोरांची चिंता आहे कर्ज काढता आणि सरकार मायबाप सरकार आहे, भामरागडच्या गरिबांची चिंता नाही आहे का? हा विषय आहे. आणि म्हणून केंद्राने पैसे दिले नाही, आमच्याकडे आता GST कमी होणार, आमचं उत्पन्न कमी होणार, अशी भीती आणि धाक का घातला जातो? आणि मग याच्यावर विधानसभेत उत्तर द्या. तर माझं तर पहिलं आव्हान आहे, यांनी 7 डिसेंबरला अधिवेशन घेऊन दाखवावं. सुधीर भाऊ, आता आपण जसं प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की विजेचा प्रश्न ऐरणीवर आहे. काल आजी माजी वीज मंत्र्यांची आपसामध्ये डिबेट पण झाला. येत्या 1 डिसेंबर पासून जनरेशनचे रेट वाढतायत कारण कोळसा वाढला. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महावितरणकडनं पुन्हा MERC कडे प्रस्ताव चाललाय दरवाढीचा. आणि पुन्हा पूर्वीचा दिलासा न मिळता नवीन वीज दरवाढीचा शॉक होऊ लागलाय. म्हणजे भाजपाकडनं इतका विरोध होतो आहे तरी सुद्धा नवीन दरवाढ येत्या मार्च मध्ये राज्यातल्या जनतेला बसणार आहे. तर विरोधक म्हणून आपण इफेक्टिव्ह नाही होत आहे का राज्यामध्ये? नाही, इफेक्टिव्ह 100% आंदोलनाच्या माध्यमातून होता येतं. पण कोरोनाच्या संकटात आपण जनतेच्या संदर्भातले प्रश्न सोडवताना ही खबरदारी सावधानी तर घ्यावी लागेल. आपण उद्या भव्य दिव्य मोर्चे काढा हे तर काही मला नाही वाटत की शेवटी कधी कधी काही लोकांची अपराध पूर्ण व्हायची वेळही बघावी लागते. विधानसभा ही लोकशाहीच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करणे आणि प्रश्न सोडवण्याचे एक उत्तम व्यासपीठ आहे. फक्त आमचं आव्हान आहे की 7 डिसेंबरचं अधिवेशन नागपूरमध्ये तर यांनी घेतलं नाही पण मुंबईत तरी घेतलं पाहिजे. कारण आत्ता आम्हाला अशी माहिती मिळत आहे की 7 डिसेंबरचं अधिवेशन सुद्धा पुढे ढकलण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार केला जात आहे. तर मला वाटतं की असं घाबरट धोरण सरकारने घेऊ नये. जनतेच्या प्रश्नाचा सामना केला पाहिजे. फक्त दैनिक सामन्यामध्ये मुलाखत देऊन प्रश्न सुटणार नाही. जनतेच्या प्रश्नाचा सामना करणं हे जास्त गरजेचं आहे. एक विचारा, मी पूर्ण वेळ देतो, चिंता करू नका. केंद्रीय संस्थांचा गैरवापर होत असेल तर त्यांना त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ. ईडीच्या कारवाईवर उत्तर. मग कोणी थांबवलं? चुकीचं कोणीही कृती केली त्याचं उत्तर त्या भाषेत द्यायला कोणीच थांबवलं नाही. पण तुम्हाला जी चूक वाटते, तुम्ही स्वतःच्या चुकीचे न्यायाधीश होता, स्वतःच्या चुकीचे वकील होता आणि दुसऱ्याच्या चुकीचे न्यायाधीश होता का? असं कसं शक्य आहे? सर, हे 68,000 कोटी म्हणजे आतापर्यंत आले, ह्या एका वर्षाचे आहेत? नोव्हेंबरपर्यंत. या नोव्हेंबरपर्यंत, एका वर्षाचे नाही, या नोव्हेंबरपर्यंत. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 8 महिन्याचे. सुधीर भाऊ, अल्झायमरसाठी आपल्याकडे काही इलाज, सोल्युशन, कुठलं औषध, कुठली मात्रा आहे का? आहे. राजकीय अल्झायमरसाठी एक औषध आहे, त्याची मात्रा 1 तारखेला देता येते आणि ती म्हणजे यांना अल्झायमरचा रोग, राजकीय अल्झायमर दूर करायचा असेल तर EVM मशीनमध्ये झटका दिला पाहिजे आणि मतपत्रिका असेल तर आमच्या उमेदवाराच्या नावासमोर 1 टाकला तर यांच्या लक्षात येईल की जनतेचा असंतोष आता पराकोटीला चालला आहे. आपल्याला जसं बिहारमध्ये नोटापेक्षा कमी मतं पडली, इथंही आपलं डिपॉझिट जायला लागेल तेव्हा राजकीय अल्झायमर दूर होतो. आपल्या काही वरिष्ठ नेत्यांकडून अशा प्रकारचे वक्तव्य येतात आहे की आपण हे सरकार लवकरच दूर पाडाल आणि तुमचं सरकार येईल, अशा प्रकारचे वक्तव्य येतात आहे. ज्यावेळेला कोरोना सुरू झाला त्यावेळेला मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने हेच केलं.
आता कोरोनाची दुसरी लाट येते आहे तर त्याचा फायदा घेऊन तुम्ही हे सरकार उभी करणं नाही, मला असं वाटतं की काही सरकार पाडणे या संदर्भात कधीही माननीय माजी मुख्यमंत्र्यांनी कधीच असं बोलले नाही की आम्ही सरकार पाडले. सातत्याने आम्ही हाच विषय मांडतोय जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडला की सरकार पाडायची गरजच नाही आहे. हे सरकार ज्या पद्धतीने कृती करत आहे, यांनी जनतेचा ज्या पद्धतीचा विश्वासघात केला, शिवसेना भारतीय जनता पार्टीला 2,30,58,525 मतं जनतेने दिली. काँग्रेस राष्ट्रवादीला 1,81,00,000 मत आहे. भाजप शिवसेनेच्या पाठीमागे आशीर्वाद उभा केला, 161 आमदार निवडून आलेत. पण त्यांनी कोणाच्या समोर कोण साक्षीदार, कारण साधं नोटरी करायचं असेल तरी सुद्धा 2 साक्षीदार लागतात. पण इथे यांनी कधी शपथ घेतली की मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन, आणि यांच्या एवढे मोठे महत्वाचे शिवसैनिक नव्हतेच कोणी. आपण गुढीपाडव्याला गोड बातमी देणार होतो, गुढीपाडवाही गेला, होळी गेली, सगळं असा आहे, गुढीपाडव्याला गोड बातमी देणे याचा अर्थ काही सरकार पाडणे असा अर्थ नव्हता. तुम्ही जेव्हा ऐका नाही, ऐका ना, हो सांगितलं सरकार हे असं नाही, मी माझ्याकडे प्रत्येक रेकॉर्ड असते. गुढीपाडव्याला जेव्हा हे सांगितलं तेव्हा गोड बातमी यासाठी येण्याची सांगण्यात आलं होतं, कारण काही लोक, काही नेते हे या दृष्टीने या सरकारच्या विरुद्ध आपला असंतोष व्यक्त करत भाषा करत होते की हे सरकार आम्हाला टिकवावं असं वाटत नाही. आणि आजही देवेंद्रजी आणि आम्ही सोडून एखादं जे स्टेटमेंट येतं ती या कारणाने येतं की प्रयत्न आमच्याकडून करण्याची आवश्यकताच नाही. आमचं तर म्हणणं आहे तुम्ही 500 वर्ष सरकारमध्ये राहा, त्याच्यासाठी पुढच्या बजेटमध्ये त्याचं एखादं शोध लावण्यासाठी खर्च करा, 500 वर्षाचं कसं जगता येईल. पण तुम्ही जनतेला कमीत कमी 100 वर्ष जगण्याची व्यवस्था जी आहे ती बिघडवू नका. सर, एक प्रश्न असा आहे की पदवीधराची निवडणूक आहे आणि 6 वर्षाचा कार्यकाळ असतो. गेल्या 50 वर्षापासून भारतीय जनता पक्षांचाच इथे गट राहिलेला आहे नागपुरात. परंतु यंदा अशी निवडणूक होत आहे की भारतीय जनता पार्टीला कुठेतरी भीती आहे का की प्रचाराला ती उतरलेली आहे? प्रचाराला तर दर निवडणुकीलाच भारतीय जनता पार्टी उतरते. 1958 मध्ये यावेळी जास्त उतरत आहे. नाही, तुम्ही मागच्या वेळी कदाचित बघितलं नसेल म्हणून यावेळी जास्त उतरत आहे असं वाटत असेल. मी स्वतः 26 वर्षापासून आमदार आहे आणि 1980 पासून 40 वर्ष झाले पदवीधर मतदारसंघात मी स्वतः एक प्रचारक म्हणून काम केलं आहे. मला माहित आहे असं कधीच नाही. 6 वर्षापूर्वी सुद्धा प्रचार झाला. असा का गैरसमज केला जातो हा नंबर 1 मला माहीत नाही. आणि मी तर भारतीय जनता पार्टीच्या तर सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक करेन की सशाच्या भूमिकेत कधीच राहू नका. मेहनत करा, प्रचार करा, कष्ट करा. भूमिका सशाची नाही, वेग सशाचा ठेवा. भूमिका मानसिकता कासवाची ठेवा. काय पदवीधरामध्ये काम करणं काय वाईट आहे? प्रचार करणं वाईट आहे की घरी बसून राहायचं? आम्ही सुद्धा आता या वातावरणात बाकीचे जसे शेवटचा प्रश्न एक प्रश्न आहे, हे सरकार पडणार प्रचाराचं चिन्ह असं आहे. हे सरकार नाही, मी ऐकून घ्या ना. सरकार पाडणे हा विरोधक म्हणून आमचा कुठेही अजेंडा नाही, कुठेही अजेंडा नाही. सरकारने जनतेच्या हिताचं काम करावं हा आमचा अजेंडा आहे. आणि आमचा जो DNA आहे तो तर सत्तेसाठी कुछ भी योच खुर्ची पाहिजे हा आमचा DNA नाही. म्हणून आम्ही इतके वर्ष आम्ही 15 वर्ष विरोधात राहिलो ना. मी सांगितलं ना, 48 वर्ष 2 महिने 1 दिवस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं महाराष्ट्रात. तर म्हणून सरकार पाडणं हा आमचा उद्देश नाही. सरकार टिकावं काही आमच्या शुभकामना आहे. सरकारला जेव्हा त्या 3 पक्षाला एकमेकाचा वीट येईल तेव्हा त्यांनी निर्णय घ्यावा. त्यांना योग्य वाटेल तर तो निर्णय करावा. पण जनतेचे प्रश्न सोडवावे आणि 500 वर्ष राहावं काही कुठेही अडचण नाही. विपक्ष है, ईस्ट इंडिया कंपनी वाला विपक्ष है, उस तरीके से व्यवहार कर रहा है. मैं नहीं समझा, फिर से एक बार तिवारी जी ने कहा है कि विपक्ष
पक्ष जो महाराष्ट्र में है, ईस्ट इंडिया कंपनी जिस तरीके से व्यवहार भारत में कर रही है, उसी तरीके का व्यवहार कर रहा है। पण क्या व्यवहार आणि क्या व्यापार कर रहा है? खुद की अपने लिए जो कुछ चाहिए वो करने की कोशिश कर रहा है। मैं उनका अभी पहले तो उनकी कम से कम कुछ भाषा समझ तो भी सकता था, अब तो उनकी भाषा समझने के लिए एक रिसर्च इंस्टीट्यूट खोलने की आवश्यकता है। दोन सूचना आहेत. उद्या नागपूर महानगरातर्फे एक महासंपर्क अभियान असेल 2065 बूथवर. आमचे माननीय सर्व आमदार माननीय कृष्णाभाऊ, मोहनभाऊ, विकासभाऊ,